जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सराव प्रश्नपत्रिका 2 लिपिक शिपाई. लातूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? तर बघा ऑप्शन क्रमांक बी लट्टालूर हे होते. ठीक आहे. तर बघा लातूर जिल्ह्याचे प्राचीन नाव लत्तारूर असे होते. हे राष्ट्रकूट राजघराण्याचे मूळ स्थान मानले जाते आणि ते रत्नापूर या नावानेही ओळखले जात असे प्राचीन काळी हे लट्टालूर किंवा लट्टालूरपूर या नावाने प्रसिद्ध होते. प्राचीन नाव बघा आपल्याला इथे दिलेलं आहे लत्तालूर किंवा रत्नापूर. तर बघा राष्ट्रकूटांचा राजांचा हा प्रदेश होता. चालुक्यानंतर तो प्रसिद्धीत आला होता. प्रशासकीय इतिहास बघा 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून वेगळा होऊन लातूर नवीन जिल्हा बनला. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा भारतातील कोणत्या पिकाचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून लातूरची ओळख आहे? तर ऑप्शन क्रमांक सी सोयाबीन. ठीक आहे. तर बघा सोयाबीन मार्केट भारतातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र आहे. इथे डाळ मिल हबसुद्धा आहे. देशात डाळ उत्पादन प्रक्रिया आणि विपणनामध्ये आघाडीवर आहे लातूर. ठीक आहे. प्रश्न तिसरा बघा लातूर जिल्ह्याची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आले. हे विधान सत्य आहे की असत्य? तर बघा हे सत्य आहे. हे सत्य आहे. 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद आत्ताचे धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन लातूर जिल्हा अस्तित्वात आला. प्रश्न चौथा बँक खालीलपैकी कोणत्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देते? तर बघा बँक जी आहे ती चालू खात्यावरती आपल्याला ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. ठीक आहे. तर व्यावसायिक गरजांसाठी बँक चालू खात्यावरती म्हणजे करंट अकाउंटवर शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची म्हणजेच ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. तर ओव्हरड्राफ्ट म्हणजेच काय? तर शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढणे. ठीक आहे. तर कोणासाठी असते? व्यावसायिक गरजांसाठी. पुढे पाचवा प्रश्न बघा लातूरला साखरपट्टा म्हणजे शुगर बेल्ट म्हणून ओळख मिळवून देण्यात कोणाचे योगदान महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक अ म्हणजेच ए केशवराव सोनवणे. तर बघा माजी सहकार मंत्री केशवराव सोनवणे यांनी लातूरमध्ये सहकारी तत्त्वावर अनेक संस्था आणि साखर कारखाने सुरू केले. या भागाला साखरपट्टा ही ओळख मिळाली. ठीक आहे. सहावा प्रश्न बघा जेव्हा बँकांना त्याच्या एकूण ठेवीपैकी काही हिस्सा रोख स्वरूपात RBIकडे ठेवावा लागतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर बघा त्यास ऑप्शन क्रमांक सी CRR असे म्हणतात. तर CRR म्हणजे काय? तर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच बँकांना त्याच्या निव्वळ ठेवीचा ठराविक हिस्सा रोख स्वरूपात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. ठीक आहे. सातवा प्रश्न बघा एप्रिल 2026 पासून कोणत्या प्लॅटफॉर्मवर EPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी पैसे काढण्याची सुविधा थेट बँक खात्यात उपलब्ध होणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक बी UPI. ठीक आहे. तर बघा एप्रिल 2026 पासून EFO सदस्यांना EPI पेमेंट गेटवेद्वारे थेट बँक खात्यात त्यांचे पैसे काढता येतील. आठवा प्रश्न बघा लातूर शहर समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर बालाघाट पठारावर तर बघा ऑप्शन क्रमांक बी 636 मीटर. ठीक आहे. तर बघा लातूर शहर समुद्र सपाटीपासून 636 मीटर उंचीवर कोणत्या पठारावर आहे? बालाघाट पठारावर स्थित आहे. ठीक आहे. नववा प्रश्न बघा माझी या शब्दाचा अचूक विरुद्ध शब्द ओळखा. माझीच म्हणजे फॉर्मर इंग्रजीमध्ये. तर बघा माझी म्हणजे अगोदर होऊन गेलेले तर आत्ताच्यांना म्हणतात विद्यमान. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी. तर माझी म्हणजे पूर्वीचे आणि विद्यमान म्हणजे सध्याचे प्रेझेंट किंवा करंट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा सहकारी संस्थांचे व्यवस्थापन कोणत्या लोकशाही तत्त्वावर चालते? तर बघा ऑप्शन क्रमांक बी एक व्यक्ती एक मत त्याचं उत्तर आहे. तर बघा सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रामुख्याने लोकशाही नियंत्रण असते आणि ज्या तत्त्वावरती चालते ते ज्यामध्ये एक मत एक व्यक्ती 1 मेंबर 1 वोट हा मुख्य आधार असतो. ठीक आहे. तर बघा संचालक मंडळाद्वारे हे सगळं पार पाडलं जातं. निवडलेल्या जे सदस्य असतात जेथे भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्व असतं. ठीक आहे. तर बघा आपली ही दुसरी प्रश्नपत्रिका या अगोदरची प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली नसेल तर बघून घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा. थँक्यू.